आमचं तर स्पष्ट मत आहे आणि आमची आंदोलन तुम्ही पाहिली असाल गेल्या 5-6 महिन्यामध्येच नाही तर गेल्या 50 वर्षामध्ये मराठीबद्दल असेल किंवा भूमिपुत्राबद्दल आंदोलन असतील, जिथे जिथे मराठीवर अन्याय होतोय, मराठी भाषेचा अपमान होतोय किंवा भूमिपुत्रांवर अन्याय होतोय, तिथे आम्ही आंदोलन करायला कुठेही मागे हटणार नाही. हां, असे अनेक लोक असतात जे आत्ताच ट्रान्सफर होऊन आपल्या राज्यात आलेत, त्यांना आपली भाषा येत नाही, समजू शकतो. अनेक लोक असेही असतात जे शिकायचा प्रयत्न करतात. अनेक लोक असेही असतात जे बोलण्याचा प्रयत्न करतात पण बोलतो अरे बाबा तू भाषा न बोललेला बरं आहेस, कारण लिंग बदलतात, सगळं काही बदलून टाकतात. तर नाही, आनंदजींचं चांगलं आहे मराठी. तर मी धारा प्रवाह बोलू शकतो आणि ह्याने आता कार्यक्रम सुरू केलाय, चला मराठी बोलूया, बरोबर आहे, हे चांगली गोष्ट आहे बघा. आणि हेच मी सांगतोय की आपल्या राज्यात आज जे काही चाललंय ते 100 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये जे फडणवीस साहेबांचं लक्ष होतं की 100 दिवसात काय पलट करू, जे त्यांचीच भाषणं मी निवडणुकांपूर्वी ऐकलेली, कुठेतरी वाटतंय का होतं?